बाबासाहेब, आत्ताच आम्ही बघितलं की रस्त्यावरून जाताना प्रत्येक माणूस तुम्हाला बघून थांबत होता. म्हणजे लोकांमध्ये अशी भावना कशी निर्माण झाली आणि प्रत्येक जण तुमच्यापर्यंत यायला त्याला बॅरिगेड्स नाहीये, तो डायरेक्ट येऊन तुमच्याशी थेट संवाद साधू शकतो, आपल्या अडचणी मांडू शकतो. तर या प्रभागात आता काही नवीन लोक राहायला आले असतील किंवा काही नवीन मतदान वाढलं असेल किंवा एखादा एरिया तुम्हाला जॉईन झाला असेल ज्याला तुमच्या कार्यपद्धतीबद्दल कल्पना नसेल कदाचित, तर मग अशा लोकांशी संवाद साधत तुम्हाला आणखी काय वेगळे चॅलेंजेस वाटतंय? बघा, हे काही असं सहज घडून येत नाही. अचानक उमेदवार येतात, पाया पडतात, भावनिक आवाहन करतात. मी त्या आधारावर कधीच मतं मागितलेली नाही. जे तुम्ही आता बघितलं की आपण एक 5-10 मिनिटं कार्यालयाच्या बाहेर उभे असताना येणारे जाणारे नागरिक, व्यापारी, उद्योग थांबून विचारपूस करत होते, काय चाललं काय नाही. मी पाठिंबा देत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे अगदी असं सहज घडत नाही आणि असं तुम्हाला कुठं बघायलाही मिळणार नाही. विषय असतो, 2 प्रकारचं राजकारण या मालेगावमध्ये होत असतं. एक तो विधानसभा आणि महापालिका. विधानसभा असे की याच नागरिकांचा कल थोडासा शिवसेनेकडे झुकता असतो आणि महापालिका आली की भारतीय जनता पार्टीच्या बाजूने किंवा माझ्या बाजूने नागरिकांचा कल असतो. तर लोकांना दोघंही पाहिजे. दोघांचे क्षेत्र वेगवेगळे आहेत, दोघंही पाहिजे आहेत. बाकीच्या गोष्टी ज्या घडतात साहजिक आहे. आता तर आम्ही मित्र पक्षामध्ये आहोत. शिंदे सेना आणि शिवसेना, शिवसेना शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी आज राज्यात युतीमध्ये बरोबर आहे. परंतु काही महानगरपालिकांमध्ये युती होऊ शकत नव्हती, म्हणून आज आम्ही वेगळं लढतोय. आणि नागरिक जाणून आहे की भारतीय जनता पार्टीला आता कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी, ज्याला म्हणतो सत्ता स्थान राहिलेलं नाही. जे एक होतं आमच्याकडे खासदारकी, ती या निवडणुकीमध्ये काही कारणाने आम्ही ती गमावली. आता मात्र नागरिकांना ही चूक कळून चुकलेली आहे की ज्यांनी हे काम केलं असेल त्यांना हे माहीत नाही, ज्यावेळेस त्यांनी ही चूक केली की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि हे मालेगाव जे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अधोरेखित झालं, ती चूक सुधारण्याची वेळ आता आलेली आहे. आज कुठलं तरी एक सत्तास्थान भारतीय जनता पार्टीकडे असलं पाहिजे म्हणून नागरिक या दृष्टीने बघा. आपण जर बघितलं संगमेश्वर असेल, सोयगाव असेल, इथं आमचे उमेदवार निवडून येणं म्हणजे ते थोडंफार स्वप्नवत होतं. पण आज तिथं सुद्धा चांगला पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हा तर आमचा भाजपचा पारंपरिक वाट आहे. इथे थोड्याफार काही लोकांनी या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा काय किंवा असूयेपोटी थोडंसं मतं खाण्या वगैरेचा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे. पण ते फार काही त्याचा प्रभाव या ठिकाणी पडणार नाही. शून्य नागरिक आहेत, त्यांना माहिती आहे सुनील आबांचं महापालिकेत असणं किती गरजेचं आहे.